हे गाईज हा माझा दुसरा ब्लॉग आहे माझ्या चॅनलवरती. अरे कहना क्या चाहते हो. तर आम्ही चाललोय एकविराला. तर आपले हाय गँग आहे म्हणजे सगळे आपले ऋषभन आहे. आता पेट्रोल पंपला आलोय. हे आपला मनीष काळवाय भक्त त्याची मम्मी आणि यो ऋषा येते. यो आपला मित्र म्हणजे भाऊ आहे आपला आणि 2 भाऊ पेटे पण आहे. तर आम्ही चाललो एकविराला. आता पेट्रोल पंपला थांबलोय. थोड्या वेळात निघू. आता तुम्हाला दाखवू पुढे कसं काय आहे. तर आमच्या सोबत राहा आणि असंच बघा आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि चॅनल वरती नवीन असेल तर लाईक फॉलो सगळं करा. आता तुम्हाला दाखवलं तो आपला सुमित आहे. आमच्यासोबत 2 कप्पल आले तर वाटतंय का तुम्हाला लग्न आलेलं वाटतंय का. आणि मनीष आपला कॅशर आहे. सगळ्यांचे पैसे मनीष कांबळे देणार आहे. पुरा आज पैसा यो मी डायरेक्ट व्हीआयपी एंट्री डायरेक्ट त्याला भेटलेली आहे. आणि आपलं सुमितदाच्या गाडीमध्ये आता पेट्रोल भरतोय फुल टाकी करतोय. आणि हे बघा याला गाडी नाही तरी पण चालवतोय गाडी. मी तर बाईचा डायरेक्ट रायडरच बनलाय बघा. येस ब्रो. नमस्कार साईराम साई सेवक. हे आपले पेटे जो आपला आहे ना मित्र त्याचा भाऊ आहे बघा समोर. त्याचा भाऊ आहे आपला साई सेवकचा त्याचा आहे ना बॅनरचा. मनीषची मम्मी पण पहिल्यांदा फर्स्ट टाइम चालली. मनीषची मम्मी फर्स्ट टाइम चालली. आणि आपल्या गाडी 1 2 तिकडे 1 3 आहे आणि इकडे 1 4 आहे. तर निघू आपण. बघितलं तुम्ही 4 गाड्या आहेत. आणि आपला सुमित झाला त्याचा पेट्रोल भरून झाला. आता काम झालं. ओम साईराम. टाकी फुल झालेली आहे. आता भेटू. आता डायरेक्ट लोणावळ्याचा व्ह्यू बघायचा आणि बघू आता नारळ आपण पूजा करणार गाडीची तेव्हा निघू आपण. मला तर आली झोप आता काय किती भेटता लागले काय करणार जायचं आता फिरायला. काय बोलतो ओम साईराम ओम साईराम 12 सीट महाराजा माझी धरणार होता एमएस पाटीलने गाडी बरोबर माझी धरणार होता जागेवर नाही युटर्न डायरेक्ट शेतात. एकविरा माते की आपला प्रेमसागर भेटलाय रस्त्यामध्ये. त्याला आठवलेलं मागाशी मी त्याला फोन लावणार होतो पण चल निघलो आम्ही लोक. आपण बघू शकता आता चाललो आम्ही लोक. आता निघेल. जय भीम जय लवची. आमची गाडी इथे आम्ही आता आमची सीट इकडे लास्टला सध्याला बसायचं आहे. आणि मनीषची मम्मी आम्ही आता निघतोय शेवटपर्यंत राहा. बोल काय बोल होता. शेवटपर्यंत राहा. मीटर दाखव माझा मीटर दाखव. ओम साईराम मीटर दाखव. अरे भाई काटा फुल केले 2000 होईल आता. या भाईचा पण फुल आहे गाडीचा. इथे बी फुल झालंय. तर निघू आपण आणि बघा आता रस्त्याचा व्ह्यू बघा. मी निघालो तुम्ही येता का एकविरेला भेटाया तुम्ही येता का. तर काहीच निघतंय आपली गँग. ऋषा फोनवर इथे बोलतोय. ओम साईराम बघा मनीचा भाऊ वाटतो मला. मनीचा भाऊ काय आहे पनवेलच्या हायवेला आहे. आपण चढलोय हायवे. आपला मित्र रायडर आणि समोर सुमित आणि इकडं आपल्या ऋषा गेला पुढे. ऋषा आणि पेटे पुढे. आम्ही फुल चढले आता. रायडर तुम्ही काय बोलता आता. रायडर सध्या मनस्थितीमध्ये राहिलं. मला एवढा आनंद होतो. पहिल्यांदा माझा प्लॅन सक्सेसफुल झालेला या ठिकाणी. काय जरा ब्रेक घेतलाय. इथं समोर टायमिंग लागलाय बघा. सिग्नल लागला त्यामुळे थांबली आपल्या गाडी आहे बघा. 1 2 3 इथे 4 हे बघा. आपल्याला रायडर बघा. सो गाईस यो दुसरा रायडर लाईट पोहोचलोय पनवेल पर्यंत. हे बघा आपले
तर काय चाय पिला लागलोय आणि हा रस्ता समोर इकडे इथं गाड्या लावल्यात आपल्या आणि ते घ्यायचे चाय हे असे मंडळी बसलेत आपले सगळे. तो रात्रीचा गॉगल राहायला रात्री ते दिसत नाही. काय बोलतोय रे ए काय बोलतोय गाडीला कोणतरी झोपत होत. हा हे आपल्या इकडे सुमिता त्याला झोप आली आत्ताच. गाडी चालवायची अजून आता त्याला झोप आले. पुढे उठतो आपण समोर आहे बघा महाराष्ट्राला तो आपला मित्र रायडर काय करतोय बघा काय मोबाईल मध्ये ब्लूटूथ कनेक्ट करतोय का. हे बघा आमचा स्पीकर छोटूसा केवढा मोठा स्पीकर आहे बघितला का. छोटा आहे पण मोठा आहे. हे बघा सुमित दादा झालं पण एवढ्या लवकर चाय पिऊन आता पाणी आणि आता पाणी देतोय. तोंड काय झालंय हा बोल ना काय करायचं बोल. तो ब्लूटूथ डाव करतोय. आपल्या दर्शन घ्या सगळ्यांनी. आता हेल्मेटच्या मागे दोन डिवाइस काय पाहिजे का ऐकलंय. काय तुम्ही बघू शकता कॅमेरा आपला सुमिताच्या घरामध्ये कॅमेरा आहे. इथं ओम झोपलाय बघा. हे बघा बघा मोबाईल बघत कसा वाचला बघा बघा. विचार करत असेल. तुमचं रेकॉर्डिंग चालू हे नको ना. हे थांब ना थांब ना. हे बघा हे लोक कसे हे करायचे. साईराम गाणं ऐकताय का तुम्ही. स्पीकर होते गाणे. स्पीकर आहे का बघ. बोल हे बोल ना आवाज दे ना आवाज क्लिअर आवाज पण आवाज दे. कलर कर कलर अंधारात आहे. अंधारात आहे ना. हे बघतं हा डोळे हे फिरवलं. आवाज कमी करा. आवाज कमी करा. तर आज आम्ही ब्रेक घेतलाय पेट्रोल पंपला बघा. हे बघा इकडे काय चाललंय बघा. हे बघा हे बघा एवढी मोठी मशीन आहे बघ 7 फीट. पेट्रोल पंपला आणि आम्ही चाललोय पुढे. वॉशरूमला काय लुक एक नंबर येतो. काय बिल्ला वाटतंय भाई बघा इकडे. आणि आपल्या गाडी तिकडे लावली त्या साईडला. हे त्यांना बी बोलू ना. त्यांना आपल्याला बाई कॉफी घ्यायची. त्यांना पण बोलू चल कॉफी पिऊ. काम करा आधी आपला जे कार्यक्रम आहे ते करून येऊया. रस्त्यामध्ये असं वाटत होतं अंधार काय दिसत पण नाही. गाड्या पण दिसत नाही समोर. रस्ता दिसत समोरचा नाही. व्ह्यू दाखवतोय ना दिसतच नाही अजिबात. पूर्ण अंधार आहे बघा समोर बघा तिकडे. इथे जरा उजेड दिसतोय. आता उजेड होता म्हणून आता उजेड पण दिसत नव्हता. आपल्या मनीष कांबळे ओजी पाठीमागे होते हे. पाठीमागे हे तिकडे चालले आता. काय माहितीये का गाईस माझ्यासोबत व्यक्ती डायरेक्ट मोठी आहे. कोणते 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 माझ्यासोबत जी व्यक्ती आहे ना त्याची आईशी आहे ती. माझी मम्मी आहे ती. तो म्हणून हळू गाडी त्याला लागते. आता परत बाई भिंगरी केली. या जाऊन मी थांबतो तिकडे समोर त्या साईडला थांबले. त्या आपला सुमित दा गायब झालेला मध्ये आता आलाय परत. बघा हे लोक आले. विचार त्यांना. हे बघा हे समोरून आले सगळे आपली गँग. हे अशा आपल्या गाड्या लागल्या तिकडे. हे बघा 1 2 3 4 आणि इकडे कोणाची माहित नाही. रूल चेंज झालाय आणि मनीषच्या मम्मीने 50 रुपये दिलेले. आणि इकडे समोर गो आता आम्ही दोघं कॉफी पितोय. बाकीच्या लोकांनी चाय पिलेलं आहे. आम्ही कॉफीच भेटली नाही. आम्हाला कॉफीच नव्हती भेटलेली. चाय पिते चाय सोबत कॉफी पिणारे आम्ही ब्रँडेड माणसं. आता सुमित आता भेटू आपण. मी चित्रपट घेतलेले खायला. सुमितदा नाईनचा पी. गाईज आम्हाला क्रीम पाव भेटलाय. आम्हाला कॉफी नाही भेटली. 9 झाली आमच्यावरती. हे लोक चाय पिऊन बसले सगळे. सर्वांना चाय भेटलेली आहे गाईज पण आम्हाला कॉफी नाही भेटली. नको नको हे खातो ना खायला नंतरला. आता ना जाणार ते. हे बघ आता वाजले किती. बोट चाटत. हे बघा सगळ्यांनी वाटून वाटून घेतले. काय बोलता साहेब. विषय काय माहितीये का आता आम्ही कुठे अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो आहे. आम्हाला अजून अर्धा 1 तास लागणार आहे. हा माहिती आहे. अरे बोल की. तर गाईज आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो आहे. दरबाय काढू पाहिजे. इथनं आम्ही लोणावळ्याला लोणावळ्यात चाललोय म्हटलं दर्शनाला. काकी रेडी झाली पुढे किलोच रोड. माईक जरा बारका करतो. तुझं काय म्हणणं आहे भाई. ओम साईराम. साईराम आपण शिर्डी वाले. शिर्डीला जायचंय का सगळ्यांना.
सांगा आपण लगेच जाऊ. या गाड्या आहे भाड्यावरती दिला येईन. गाड्या आहेत फक्त आपापली काउंट्री काढा. घर आहे आपलं राहायला. ये ना भाई ट्रेन फक्त हे पाव भेटली आपल्याला. लवबाडी देतोय सर, पावची लवबाडी देतोय, कॉफी नाही भेटत आहे किती. रस्त्याला लय अंधार आहे. हा मनीष भाई, मनीष भाई, हे मनीष भाई. आता काय आम्ही इथून परत निघतोय. तो आता माझी गाडी चालवतोय पेटे, छोटा पेटे. हा मोठा पेट आहे. हे बघा, हे बघा. त्याला ही सुरुवात झाली आहे पेट्या काढून. आपण पुढे भेटू. मित्र 2 जॉईन झाले आहेत. हे बघा लालबागवरून आलेत मित्र. आणि हे बघा समोर व्ह्यू बघा. आणि आपले दलिंदर लोक. आणि आपले मित्र आलेले हे आपले जॉईन. चला चला पुढे. अरे अरे व्ह्यू घेतोय मी. हा ठीक आहे ठीक आहे. मागे बघ रे. ठीक आहे ठीक आहे. काय झालं होतं ऋषा? बरा शूटिंग काय डीजे काय डीजे ऐकतोय का? गायचा बघा एवढ्या स्पीकर मधून आवाज ऐकतोय. काय करतोय आम्ही आणि गाणे ऐकायला गाणे ऐकायचे. काय आवाज नाही येते का? गाईज का भारी व्ह्यू आलाय रस्त्याचा. आणि समोर घाट आहे. गाईज घाट चालू झालाय बघू शकता. हा घाट आहे माहिती आहे आम्हाला. गाईज शिरोबा मंदिरचे चालू आहे आपण. हे बघा तुम्ही पण नक्की आहे इकडे. इकडे आहे का आपल्याला. हे बघा हे मनीष कांबळे आपले. नाही आम्ही आता सध्या ना शिग्रोबा मंदिर आहे ना आतमध्ये थांबा. शिग्रोबा मंदिर आहे ना तिथे पाया पडायला थांबलोय. सो गाईज आता इथून आम्ही चाललो पुढे. जास्त वेळ थांबणार नाही. हे बघा आपले थांबले बघा. सगळे गँग थांबले. पूर्ण धुकं आहे बघा. इकडे पण धुकं आहे. सो गाईज आता आम्ही आलोय घाटात. खंडाळा घाट का लोणावळा घाटी आहे. जबरी चेकिंग चालू आहे. आणि गाई इथे पूर्ण धुकं एवढी पडलेत ना बाई. पुढचं पण सगळं समोर. हे बघा असे पूर्ण रस्त्यावरचे धुके यायला लागले. गाडी कशी आमची गरम झाली आहे. थंडी करायला थांबलोय. मध्ये उभी केली गाडी. नॅचरल एसी आहे पूर्ण. आवाज येतोय. गाईज ही माझी मम्मी आहे. फर्स्ट टाइम वाटते का? फर्स्ट टाइम आलेत काकी. नाही कारण की ऍक्च्युली विषय काय माहितीये का. जरी काय काय लोक आम्हाला बोलतात आम्ही बहीण भाऊ वाटलो. काय नाहीये. माझी मम्मी आहे. काय बोलणार एवढी थंडी झाली. नॅचरल आवाज दे ना भाई. तुला काय पाहिजे. हे एसी झोपणारे माणसं आज नॅचरल एसी. माग हे झालंय. हे आता समोर धुका पडलाय पूर्ण बघा. गाडी बघा कशी एसी आहे. तुम्हाला दिसत माहित नाही. पूर्ण धुके पडले. नॅचरल एसी माझ्या. चल चल घे पुढे. बरं गाईज फायनली आपण हे बघा समोर. चला आता जाऊ आपण वरती. भेटू वरती. तो गाईज आपण आलेलो एंट्री केलेली आतमध्ये. चला आता पुढे जाऊ. फायनली पोचलोय. सुमेधा फायनली लोणावळा गाईज बोलत चुकून. गाडी काय इकडे आपण आलोय ऐकला. खरी झाली. काय काय मंदिर बंद आहेत. इकडे बंद आहे. वरती जायचंय. पब्लिक जाऊन आले. हार्ड विषय असा झालाय की आम्ही मंदिराजवळ आलोय. सो इथे गाणी चालू आहेत. तर मंदिरापर्यंत आम्ही आलोय. आणि आम्ही इथे रहिवाशांना विचारलंय किंवा जे पाया पडायला आले त्यांना विचारलं की मंदिर वरतं चालू आहे का. तर ते बोलले अनफॉर्च्युनेटली मंदिर बंद आहे.
जो कोणी 3 दिवस यायचा विचार करत असेल 13 तारीखपर्यंत बंद आहे. 13 तारखेपर्यंत बंद आहे मंदिर. खालचं मंदिर पण बंद आहे. ह्यो पण बंद आहे इकडे. हे बघा डोर बंद आहे आणि तुम्हाला दाखवलं. यायचं असेल तर 13 तारखेच्या नंतर या, कारण की 13 तारखेपर्यंत बंद केलंय, पण या इथे पावसाचं वातावरण बघून दरवाजे खोलण्यात येणार आहेत. तर आम्ही या इथं आलोय, आता जाऊन द्या. आईचं लांबूनच दर्शन, बाहेरूनच दर्शन. चालेल एवढं काय नाही. कदाचित गड चढू आम्ही. बघू आपण. अंधार आहे. किल्ला आहे ना इकडे कुठेतरी, किल्ला आहे ना जवळ. चला आपल्याला दर्शन भेटलेलं आहे, बघू शकता. ओपन झालेलं मंदिर तिकडे. आम्ही जाऊन आलो आतमध्ये. तुम्हाला दाखवले मध्ये शूट टाकलेले. हे बघा काय कांटोबी तुम्हाला दिली. शर्ट काढून तुला नाही दिलं. याच्याकडे आर्यनकडे हो, मी नाही म्हणत नाही. आपल्याला भेटले शेवटी दर्शन. वरती जायला नाही भेटलं, इथून दर्शन भेटलं आपल्याला. सगळे इकडे खालीच चालू आहे. समोर मंदिर मनीष थांबलाय हो. भरपूर झालं. बरं. त्याला तुम्हाला चांगलं वाटलं ना? तुम्हाला चांगलं वाटलं ना? बस. काय दिसतंय बघ समोर बॉट टाके बघा. पाया पडलेलं आहे. मंदिर उघडलंय, भाई पण वरचं मंदिर बंद आहे. थांबायचं. इथे मंदिर उघडलंय. हा, आता तुम्ही येऊ शकता पाया पडायला. खालचं मंदिर उघडे, वरचं मंदिर फक्त बंद आहे 15 तारखेपर्यंत. वरच्या मंदिराला जाऊ नका, खालच्या मंदिराला येऊन पाया पडू शकता. तर काय आता आम्ही परत घरी चाललोय. चला, ऑन द वे शूट घेऊ. कसे एवढा पैसा तेवढाच. MS-01 मला फक्त या लोकांनी बच्चन दाईचे 1000 रुपये दिले होते. हे ये लवकर चल. चला आपल्या गाड्या निघलेल्या आहे आणि आपला मित्र रायडर तिथं बघू शकता तुम्ही. मित्र रायडर आपले हे अशी आपली गाडी आहे. चला आता आपण निघू. तर वेळचा असा भावा गेले पुढे. काय समोर आयुष्य इकडे आम्ही जात नाही, कारण आम्हाला जरा लेट झालंय. आपले ते लोक आता चला चला चला. बघू शकता इथं आयुष्य विलेज इथे थांबलो आम्ही. समोर आयुष्य विले नाही ना. चला चला स्वतःला निघतो आम्ही. काहीच मागा सारखा धुके आलेत बघा. आता लाईट लावले म्हणून तुम्हाला एवढं वाटत नाही. मी लाईट बंद जर केली ना, पूर्ण धुके धुके समोर. हे बघा काय, हे बघा सकाळ सकाळी एवढा धूर झालाय. समोर तर दिसत नाही, तरी पण आपला भाऊ कसा तरी चालवतोय. फोकसच आमचा एवढा मोठा आहे समोर डायरेक्ट. काही बघू शकता माझ्या वाईट वाट झालंय. बघा रायडर बघा हे बघा शो देत नाही भाई. कर डबल वर काय कर ना. घाट उतरतोय काय आपण. खोपोली 5 किलोमीटर इथून. आणि आपले स्पीकर होते इथे गाणे चालू आहे. हमदम सोनीवर आहे, जे मला बिलकुल नाही आवडत, पण लावलं म्हणून ऐकतोय. लय बेकार थंडी वाजते भाई. हा येऊ ना झपला ते होता. उर्फ नाव त्याचं सोने आहे. हे बघा 8 आणि इकडून आता योग 8 इथून उतरायचं. चंद्र काय दिसतोय इथून बघा. काय व्ह्यू आलाय समोर. बरोबर आहे घे.
5:30 झाले आहे, तरी पण आम्ही घाटातच आहे. स्लो चालले, समोर गाड्या येतात डायरेक्ट गप्पाला बाजूने चालले गाड्या, ओव्हरटेक मारून चालले डायरेक्ट, तोंडापुढे गाड्या येतात डायरेक्ट. तर आता आम्ही शिरोबा मंदिरापासून रिटर्न जाणार, दर्शन करून दाखवेन तुम्हाला दर्शन बघा लास्टपर्यंत. काय ब्रेक घेतला 2 मिनटं. बघा व्ह्यू बघा आपला वरचा, सकाळ झाली आहे इथं बाय. हे झोप आताशी थोडंफार ढग आलेले भाई. काय व्ह्यू आलाय भाई, एक नंबर. रायडर बघा आपले आता ऑर्डर आली तर येईल डायरेक्ट. कसले. आता ऑर्डर दिली, आता ऑर्डर आली तर उठणार. का चाय. चाय आणि पोहे. मला कॉफी. आम्ही चाय पिणारे माणसं नाही, आम्ही दोघं चाय पिणारे माणसं नाही, आम्ही कॉफी. अरे स्टारबक्सची कॉफी मिळतं. काय पाहिजे पेटे तुला. काय नाही जाऊन बरं नाही वाटत. बरं नाही. त्याला कॅप्सूल पाठीमागे एकटा नडतो एकटा. का ऑर्डर करायची. चला लवकर ऑर्डर करा. मला आता तरी कॉफी द्या रे, कॉफी द्या. कॉफी भेटत नाही आता. आणि मला बोल, मी त्याला बोललो तो बोलला तिकडं इकडं आहे तर मग तिकडं असणारच ना. मिसळ पाव. तिकडं आहे बघ. मिसळ म्हणा वाच नाही ते. अरे मला शब्द दिसत नाही. 70 रुपये. नाही आपल्याला आपले फोटो बस झालं. काय करायचं. फोटो बघायचे आपल्याला. फोटो बघायचे ना आणि नंतर. इकडे 2-3 शूट घ्यायचे, 2-3 फोटो घ्यायचे आपल्याला. आपल्या गाड्या तिथे लागलेल्या आहेत, समोर लागलेल्या आहेत गाड्या. दरबार काळोबाईचा लालबागचा राजा नाद. स्कूटी आमची इथे आहे बाजूला. बाईने मिसळ घेतली, मी बी मिसळ घेतली. हे बघा इकडे यांनी बी मिसळ घेतली. दोघांनी मिसळ नाही घेतले, पॅटेस खात आहेत दोघं. मग त्यांना काय पोहे मागायचे का. हा वास येतो ना माझी. हे बघा रायडर चालले, फुल रायडर एकदम फुल भारी आहे. कपल चालले समोर राईडला. एवढे भाष गेले. तुझ्या अजून बाकी आहे. आमचा दिवस तर आला नाही, याला दिवस पाहिजे का म्हणतो लवकर भेटत नाही पण नंतर आणलंय. आमची एकच रायडर बाई बस स्कूटीवर डायरेक्ट. पाठीने गाडी येते बघा. लालपरी लालपरी. बघा लालपरी जाते. काय सगळे थांबलोय. बघूया एकदा. रात्री इथे थांबलो, तिथेच आम्ही इथे थांबलो रिटर्न. सुमितदा बोलतो फाईन मारेन बोलतो तिकडून. हे बघा माझी सुमित आहे. आता पेटेने गाडी घेतली. बागे समोर कॅमेरा पण आहे. एसी बस. मी बाईच्या गाडीमध्ये पेट्रोल संपलं, आता याच्यामध्ये पेट्रोल टाकायचं आपल्याला.
त्या गाडीमध्ये लगेच मागे गप्पा कोंबा गाड्या लागल्या सगळ्यांच्या. तुलाही पेट्रोल टाकायचं हे पूर्ण असं वाटतं घंजडी गाण्या पिल्यासारखा पूर्ण डोळे झाले होतो घंजडी दिसतो पूर्ण. मार रे जीपे. ए मार रे जीपे. ए जीपे मार. दे फोन दे काय शेवटी पोहोचलो आपल्या घरी. आता इथं एंडिंग. आम्ही नाईट आउट मारून एकविरा जाऊन अशी आमची फालतूगिरी करून आम्ही फायनली आमच्या घरी पोहोचलेलो आहोत. आम्हाला वाटत पण नाही की आम्ही एकविरा फिरून आलोय. असं वाटतं की आत्ताची मानकोळी फिरून आलोय. चला बघा हे अशी फालतूगिरी आमच्याकडे घडतच राहते कायम. हे मनीषचं घर. आता आम्ही आलोय. आता सगळे टाइम तर काय चला एंड करू आपण. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा. बाय बाय. Guys, इथेच ब्लॉगचा एंड होतोय. हे नंबर प्लेट काढ पहिला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. आता नंबर प्लेट आणि आरशे काढणार आहे भाई. डायरेक्ट नवीन नंबर जुनी नंबर काढणार. दरबार काढवायचं वाटलं पाहिजे. ॲक्रेलिक भाई गाडी वन साइड आपली पाहिजे पहिलं. दोन मिनिट गाडीत पाहिजे काय साल्टी केली तर रुतबा पाहिजे काय. पाहिजे. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता एकविराचा ब्लॉग झाला का शिर्डी. नेक्स्ट ब्लॉग कसला असेल तो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कोणाची फालतूगिरी किती आवडली ते सगळं सांगा. कांबळेचा थोबडा लक्षात ठेवा.